नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. हॉटेल व्यावसायिक गॅसवर घरगुती ग्राहक धारक चिंतेत. 4 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक. गॅस टंचाईमुळे हॉटेल्सना फटका, अनेक हॉटेल धारकांचं शटर डाऊन. जिल्ह्यात 4 दिवस पुरेल इतका एलपीजी गॅसचा साठा शिल्लक आहे. परंतु 4 दिवसात नवीन साठा मिळेल आणि किमान घरगुती ग्राहकांना ताण सहन करावा लागणार नाही, असं जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले. परंतु या स्थितीत व्यावसायिकांना मात्र घाम फुटलाय. त्यांना एक सिलेंडर मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. काळ्या बाजारात दीडपट पैसे मोजावे लागतात. ही स्थिती कधीपर्यंत सुधारेल याचा अजिबात अंदाज नसल्यानं बाजारात हलकल्लोळ माजायला सुरुवात झाली आहे. आखाती देशातील युद्धाच्या झळा सामान्य माणसाला बसायला सुरुवात झाली आहे. पेट्रोल डिझेलचा अद्याप तुटवडा जाणवत नसला तरी जिल्ह्यात सध्या केवळ 11 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू झाल्यानं हा तुटवडा जाणवणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इंधनाबाबत तूर्त फारशी चिंता करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. पण गॅस ग्राहक आता गॅसवर आहेत. कारण घरगुती ग्राहकांना देखील 2-3 दिवस वाट पाहिल्याशिवाय सिलेंडर मिळणार नाही असे संदेश मिळतात. काहींच्या मोबाईल नंबरच्या नोंदी चुकल्या आहेत, त्यांच्यासाठी तर परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. त्यांना त्यात दुरुस्ती करून घ्या अशा सूचना देण्यात आल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्राहकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. गॅस सिलेंडरचा घरगुती पुरवठा विस्कळीत होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यावसायिक ग्राहकांनी गॅस जपून वापरावा, अन्य पर्यायांचा काही काळ वापर करावा असं आवाहन त्यांनी केले. हॉटेलवर वेळ आली आहे चुलीवरच्या जेवणाची. हॉटेल चालकांची आदळ आपट सुरू झाली आहे. काही गॅस सिलेंडर मिळायला तयार नाहीत. दररोज कुणाला 1 लागतो, कुणाला 2-4. आता सरकारनं स्पष्ट धोरण जाहीर केले की आधी सोय घरगुती ग्राहकांची. त्यामुळे हॉटेल चालकांना गॅस सिलेंडर मिळवताना डोळ्यात पाणी आणावं लागतंय. त्यात एजंटांची घरं आहेच. काहींनी गॅस सिलेंडर 1200 ते 1500 रुपयांपर्यंत महाग करून टाकले. या प्रकारावर नियंत्रण ठेवणं निव्वळ अशक्य झालंय. त्यामुळे हॉटेलवाल्यांनी चुली मांडायचं ठरवलंय. अनेक ठिकाणी जाहिरात केली जाते, गावरान चुलीवरचं जेवण मिळेल. तर त्यांच्यावर खरंच चुलीवरचं जेवण तयार करून देण्याची वेळ आली. गॅसचं गणित व्यावसायिक कारणांसाठी 13% घरगुती वापर, 87%, 3,13,00,000 टन दरवर्षी होणारा एलपीजीचा वापर, 62% नैसर्गिक वायूची परदेशातून आहेत, 85 ते 90% वायूची आखाती देशांकडून आयात. आखाती देशांमधून गॅसचा साठा उपलब्ध. काही दिवसात स्थिती सुधारेल. राज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रतिपादन. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं की हॉटेल्स मोठ्या प्रमाणात बंद झाल्याची ठोस उदाहरणे सरकारसमोर आलेली नाही आहेत. कमर्शियल वापरासाठी गॅस संदर्भात केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले असले तरी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही. गल्फ देशांमधून येणाऱ्या गॅसचा साठा भारताला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही दिवसात परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले. शहरात 300 रिक्षा गॅसवर चालतात. गॅसच मिळाला नाही तर रिक्षा थांबतील. पेट्रोलवर रिक्षा चालवून परवडणारं राहिलेलं नाही. त्यात गॅसचे दरही अव्वाच्या सव्वा वाढवलेत. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. सागर सूर्यवंशी अध्यक्ष, रिक्षा चालक मालक युनियन अध्यक्ष. गॅस सिलेंडर मिळणार नसेल तर चूलच पेटवावी लागेल, पर्याय नाही. सर्वच ढाबा हॉटेल चालकांनी ती तयारी केली आहे. परंतु शहरात मोठी अडचण होणार आहे. छोटी कामं विजेवरील शेगडी निभावून नेईल, मात्र त्यांना फार फरक पडणार नाही. लवकरच मार्ग निघावा आणि गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित व्हावा हीच अपेक्षा. इसाक डांगे, हॉटेल वेलकम. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.